माझं नाव सावरी. हे नाव मला माझ्या आईने दिलं होतं. पण या नावामागे लपलेलं माझं सत्य जेव्हा जगासमोर आलं, तेव्हा याच नावाचे तुकडे झाले. आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट अशा एका जीवाची आहे, जो ना पूर्ण पुरुष होता, ना पूर्ण स्त्री. माझा जन्म एका अतिशय गरीब घरात झाला. जेव्हा मी जन्मले, तेव्हा घरात आनंदी आनंद होता. आईला वाटलं तिच्या पोटी परी आली आहे. पण जसजशी मी मोठी होऊ लागले, तसे निसर्गाचे रंग बदलू लागले. माझे शरीर मुलीसारखे दिसत होते, पण माझ्यात काहीतरी वेगळं होतं. तेव्हा माझ्या शरीरात एक सुन्न शांतता होती. गावातील बायका कुजबुजू लागल्या, ही मुलगी अजून मोठी का होत नाही? ही अशी का वागते? आईच्या डोळ्यात भीती दिसू लागली. वडिलांनी तर माझ्याकडे बघणं सोडून दिलं होतं. त्यांना समजलं होतं की त्यांच्या नशिबात मुलगी नाही, तर एक शाप आला आहे. माझ्यासाठी माझं घरच एक तुरुंग बनलं होतं. शाळेत जाताना मुलं मला चिडवायची, दगड मारायची, पण माझं मन मात्र एका मुलीसारखं होतं. मला नटायला आवडायचं. मला कोणाचं तरी प्रेम हवं होतं, पण मला कुणी जवळ पण बसू देत नव्हतं. देवाने मला अपूर्ण जीवन दिलं होतं. ना जगता येत होतं, ना मरता येत होतं. वर्ष उलटत होते. झपाट्याने माझ्यात बदल घडून येत होते. बघता बघता मी 18 वर्षाचे झाले आणि आता घरच्यांना पण मी बोज वाटू लागले होते. त्यांना माझ्यापासून सुटका हवी होती. त्यांचं पण खरं होतं. त्यांना पण समाजाला सामोरं जावं लागत होतं. एके दिवशी आमच्या घरी एक माणूस आला. त्याचं नाव होतं गजा. त्याने माझ्या वडिलांना पैशाचं आमिष दाखवलं आणि तो म्हणू लागला, या पोरीचं लग्न लावून देऊ. तुम्हालाही पैसे मिळतील आणि पोरीला एक घर पण मिळेल. वडिलांनी विचारही केला नाही की समोरच्या माणसाचं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे. त्यांना फक्त माझ्यापासून सुटका हवी होती आणि त्यांनी काही पैशांमध्ये माझं लग्न, ह्याला लग्न नाही तर व्यवहार म्हणले तरी चालेल. मला समजले की माझं लग्न भवर नावाच्या एका माणसाशी ठरलं. भवर दिसायला रांगडा होता, पण त्याचा स्वभाव शांत होता. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मला वाटलं की कदाचित देव मला स्वीकारायला तयार आहे. पण माझ्या मनात एक धडधड होती. जेव्हा त्याला माझं सत्य समजेल तेव्हा काय होईल? मी आईला विचारलं, आई, मी त्याला सांगू का? आईने माझे हात हातात घेतले आणि रडत म्हणाली, सांगू नकोस बाळा. एकदा का तू त्या घरात गेली ते तुला स्वीकारतील. गप्प राहा, हेच तुझं नशीब आहे. आणि मी त्या दिवसासाठी तयार झाले. आणि मी नवरीसारखी नटले, अंगावर दागिने घातले, कपाळावर टिकली लावली. पण त्या मेकअपच्या मागे एक भयानक भीती दडली होती. मी एका अशा प्रवासाला निघाले होते जिथे फक्त अंधार होता. जेव्हा माझी पाठवणी झाली, तेव्हा गावाच्या वेशीपर्यंत माझे पाय थरथरत होते. आई खूप रडली, पण तिच्या रडण्यात माया कमी आणि सुटका झाली असा भाव जास्त होता. वडिलांनी तर माझ्याकडे पाहिलंच नाही. मी एका गाडीत बसले होते. माझ्या शेजारी भवर बसला होता. त्याने हळूच माझा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श उबदार होता, पण त्या एका स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मला ओरडून सांगावंसं वाटत होतं की भवर, हा हात धरू नकोस, कारण हा हात तुला कधीच बाप बनवू शकणार नाही. पण माझे होठ शिवलेले होते. गरिबी आणि आईची शपथ आडवी येत होती. भोवरच्या घरी पोहोचल्यावर माझं स्वागत एखाद्या राणीसारखं झालं. सासूबाईंनी ओवाळलं, नंदांनी चेष्टा केली. त्या घरातला प्रत्येक कोपरा आनंदाने भरलेला होता. पण मला मात्र तो कोपरा एखाद्या फासासारखा वाटत होता. रात्रीची वेळ जवळ येत होती आणि माझं हृदय एखाद्या ढोलासारखं वाजत होतं. रात्र झाली. मला सजवलेल्या खोलीत बसवण्यात आलं. फुलांचा सुगंध दरवळत होता, पण मला गुदमरायला होत होतं. भवर खोलीत आला. त्याने दरवाजा लावला आणि माझ्याजवळ येऊन बसला. त्याने हळूच माझं घुंगट उचललं. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम आणि कौतुक होतं. सावरी, तू खूप सुंदर दिसतेस, तो हळू आवाजात मला म्हणाला. माझ्या डोळ्यातून टपटप अश्रू पडू लागले. त्याला वाटलं मी घरच्यांच्या आठवणीने रडते. त्याने मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो हक्काने जवळ घेत होता. अखेर जेव्हा त्याला सत्याचा स्पर्श झाला, तेव्हा तो एखाद्या विजेचा झटका बसल्यासारखा मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. प्रेम गेलं आणि तिथे फक्त घृणा आणि भीती उरली. त्याने जोरात ओरडून मला विचारलं, हे काय आहे? तू कोण आहेस? मी कोपऱ्यात बसून हुंदके देऊ लागले. मला माफ करा, मला काहीच माहीत नाही, मी ओरडून सांगत होते. पण भवरचा राग अनावर झाला होता. त्याने मला पलंगावरून खाली ढकललं. त्याला वाटलं त्याची फसवणूक झाली आहे, त्याच्या पुरुषत्वाचा अपमान झाला आहे. भवर रागाने पिसाळला होता. तो मला मारणार इतक्याच तो थांबला. कदाचित त्याला समाजाची भीती वाटली. जर मी आता ओरडाओरडा केला तर लोक म्हणतील, भवर एका किन्नरला नवरी बनवून आणलं. हा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. तो रात्रभर खोलीत इकडून तिकडे फिरत होता.
त्याने मला पाशवी नजरेने पाहिलं आणि म्हणाला, तू मुलगी नाहीस, तू एक वस्तू आहेस जिला दलालाने मला विकलं आहे. उद्या सकाळी तुला इथून हाकलून देईल. मी त्याच्या पाया पडले. मला बाहेर काढू नका. बाहेरचा समाज मला जिवंत जाळून टाकेल. मी तुमची दासी बनून राहील, पण मला घराबाहेर काढू नका. त्या रात्री मी पहिल्यांदा अनुभवलं की एक शरीर कसं शापासारखं असतं. भंवरने त्या रात्री माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. तो जमिनीवर झोपला आणि मी कोपऱ्यात बसून माझ्या नशिबाला दोष देत राहिले. सुरुवातीचे काही महिने मला नरकासारखे गेले. भंवर माझ्याशी बोलत नव्हता, पण त्याने मला घराबाहेरही काढलं नव्हतं. कदाचित त्याला समाजाची भीती होती किंवा माझ्याबद्दल कुठेतरी थोडी दया उरली होती. मी दिवसभर घराचं सगळं काम करायचे. कोणालाही संशय येऊ दिला नाही. हळूहळू भंवरचा राग शांत होऊ लागला. त्याला जाणवलं की माझं रूप किन्नरचं असलं तरी माझं मन एका स्त्रीसारखं हळवं आहे. एके रात्री भंवर दारू पिऊन आला होता. तो खूप रडला. त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, सावरी, माझं नशीबच खराब आहे, पण तुझी काय चूक? त्या रात्री त्याने मला पहिल्यांदा तिरस्काराने नाही तर मायेने पाहिलं. आमच्यातलं अंतर कमी झालं. आम्ही नवरा बायकोसारखं राहू लागलो. मला वाटलं कदाचित देवाने माझं ऐकलं. तो मला प्रेम देऊ लागला होता. मला आदराने वागवू लागला होता. आयुष्यात पहिल्यांदा मला कुणीतरी माझं आहे असं वाटू लागलं होतं. पण हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. भंवरला कामासाठी काही दिवसांकरिता शहरात जावं लागलं. तो जाताना मला म्हणाला होता, सावरी, स्वतःची काळजी घे, मी लवकरच परत येईन. तो गेल्यावर मला एकटं वाटू लागलं. पण खरं संकट तर आता सुरू होणार होतं. गावातल्या काही लोकांना माझ्याबद्दल संशय येऊ लागला होता. विशेषतः भंवरचे काही मित्र आणि गावातील टवाळ मुलं माझ्यावर नजर ठेवून होती. त्यांना माझं वेगळं असणं कुठेतरी खुपत होतं. भंवर घरी नव्हता. रात्रीची वेळ होती. अचानक घराचा दरवाजा जोरात वाजला. मला वाटलं भंवर आला असेल, म्हणून मी आनंदाने दरवाजा उघडला. पण समोर भंवर नव्हता, तर गावातील 3-4 माणसं होती. त्यांच्या नजरेत वासना आणि क्रूरता होती. आम्हाला तुझं सत्य माहीत आहे, असं म्हणत त्यांनी मला घरातच ढकललं. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं तोंड दाबलं. ते ओरडत होते, तू मुलगी नाहीस, मग तुला लाज कशाची? तुझा वापर तर कुणीही करू शकतं. त्या रात्री माझ्यावर जो अन्याय झाला तो शब्दात सांगणं अशक्य आहे. एका किन्नरचं शरीर आहे म्हणून त्यांना वाटलं की मला भावना नाहीत, मला वेदना होत नाहीत. भंवर नसताना त्यांनी माझ्या हातबल असल्याचा गैरफायदा घेतला होता. मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला मृत्यू दे, पण मृत्यूही इतक्या सहजासहजी येत नाही. त्यांनी माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आणि मानसिकही छळ केला होता. माझ्या साड्या फाडल्या, मला मारहाण केली आणि जाताना धमकावून गेले की जर कोणाला सांगितलंस तर पूर्ण गावाला तुझं सत्य सांगू आणि तुला जिवंत जाळून टाकू. ती रात्र सरली, पण माझं आयुष्य कायमचं अंधारात गेलं. मी आरशात स्वतःला पाहिलं. माझं कुंकू पुसलं गेलं होतं. माझे दागिने विखुरले होते. मी विचार करत होते, जर भंवरला हे समजलं तर तो मला स्वीकारेल का? की तोही याच लोकांसारखा मला दोषी मानेल? मी आतल्या आत मरत होते, पण कुणाला सांगू शकत नव्हते. एका किन्नरची अब्रू ही अब्रू नसते का? हा प्रश्न मला रात्रभर झोपू देत नव्हता. 2 दिवसांनी भंवर शहरातून परतला. तो खूप आनंदात होता. त्याने माझ्यासाठी शहरातून एक नवीन साडी आणि बांगड्या आणल्या होत्या. पण जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हा त्याचे पाय थबकले. माझा चेहरा उतरलेला होता. अंगावर निळे वळ उठले होते आणि डोळ्यातली चमक फार हरवली होती. सावरी, काय झालं हे? तू अशी का दिसतेस? त्याने काळजीने विचारलं. मी त्याच्या गळ्यात पडून खूप रडावंसं वाटत होतं. त्याला सांगावंसं वाटत होतं की भंवर, तुझ्या गैरहजेरीत तुझ्या घराचं मंदिर कुणीतरी विटंबलं आहे. पण माझे होठ शिवलेले होते. त्या नराधमांची धमकी माझ्या कानात घुमत होती. जर मी काही सांगितलं तर माझं किन्नर असण्याचं सत्य गावासमोर आलं असतं आणि भंवरला समाजात तोंड दाखवायला जागा उरली नसती. मी फक्त इतकंच म्हटलं, काही नाही. पाय घसरून पडले पायऱ्यावरून. भंवरला संशय आला, पण त्याने जास्त विचार केला नाही. त्याने प्रेमाने माझ्या जखमांवर औषध लावलं. पण मनावरच्या जखमांचं काय? तो नराधम पुन्हा समोर आला. काही दिवस गेले. घराबाहेर पडणं सोडून दिलं होतं. पण एक दिवस भंवरने त्याच्या मित्रांना जेवायला घरी बोलवलं. त्यात तोच माणूस होता ज्याने त्या रात्री माझ्यावर पहिल्यांदा हात टाकला होता, शंभू. शंभू माझ्यासमोर येऊन बसला. भंवर स्वयंपाकघरात पाणी आणायला गेला होता. तेव्हा शंभूने माझ्याकडे बघून एक घाणेरडं हास्य केलं आणि हळू आवाजात म्हणाला, सावरी, तो दिवस विसरलीस की काय? भंवरला अजून काही सांगितलं नाहीस, हे चांगलं केलंस. पण लक्षात ठेव, आम्हाला पुन्हा यावंसं वाटेल तेव्हा तुला दरवाजा उघडावाच लागेल. माझं शरीर थरथरू लागलं. हातातली पाण्याची घागर खाली पडली. भंवर धावत आला. शंभू,
लगेच नाटक करत म्हणाला, काय वहिनी जपून जरा. भंवरला वाटलं मी अशक्तपणामुळे घाबरले आहे. पण त्याला काय माहीत की त्याच्या मित्राच्या रूपात एक लांडगा माझ्यासमोर बसला आहे. त्या रात्री मी ठरवलं की आता बास झालं. मी किती दिवस हे ओझं वाहणार. भंवर जेव्हा झोपला तेव्हा मी त्याच्याकडे बघत राहिले. मला वाटलं हा माणूस माझ्यावर किती प्रेम करतोय. पण हे जग त्याला जगू देणार नाही. जर मी या नराधमांना थांबवलं नाही तर ते रोज माझं आयुष्य ओरबाडतील. एका बाजूला माझं सत्य होतं, जे मला जगापासून लपवायचं होतं, आणि दुसऱ्या बाजूला माझी अब्रू होती, जी रोज लिलावात काढली जात होती. मी विचार केला, मी तर समाजाने नाकारलेली व्यक्ती आहे. मग मी कोणाला घाबरते. पण भीती सावरीसाठी नव्हती. भीती भंवरच्या इज्जतीसाठी होती. पुन्हा एकदा भंवर कामाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणार होता. मला माहीत होतं की शंभू आणि त्याचे साथीदार आज नक्की येतील. त्या रात्री मी नवरीसारखा शृंगार केला नाही, तर मी माझ्या अस्तित्वाची ढाल तयार केली. मी स्वयंपाकघरातील सुरा साडीच्या पदराखाली लपवून ठेवला. रात्रीचे 12 वाजले. दरवाज्यावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला. समोर शंभू एकटाच होता. तो दारूच्या नशेत होता. आज तर भंवर शहरात गेलाय. आता कोण वाचवणार तुला. तो आत शिरला आणि त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मी रडले नाही, मी ओरडले नाही. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. शंभू, तुला काय वाटतं मी हतबल आहे? मी किन्नर आहे म्हणून माझ्यात ताकद नाही? तो हसायला लागला. अगं हिजड्या अगं हिजड्या, तुझी ताकद काय असणार. त्याने जसं माझा हात धरला तसं मी पदराखालचा सुरा बाहेर काढला. त्याच्या डोळ्यात आता भीती दिसू लागली. मी त्याच्या मानेवर सुरा लावला आणि म्हटलं, आज जर तू इथून जिवंत गेला नाहीस तर तुझ्या बायकोला आणि या गावाला सांगून टाकेन की एका किन्नरने तुझा जीव घेतला. बघू मग तुझी मर्दंगी कुठे जाते. शंभूच्या मानेवर सुरा होता आणि त्याच्या डोळ्यात मृत्यूचे भय. सावरीचा तो आवेश पाहून त्याची दारूची नशा पारच उतरली होती. तो अडखळत म्हणाला, सावरी, सोड मला. चूक झाली माझी. सावरी गरजली. चूक नाही, हा गुन्हा आहे. आज जर तू माझ्या शरीराचा अपमान केलास, पण आज तर तू इथून जिवंत बाहेर पडायचं असेल तर शपथ घे की पुन्हा कधीच कोणत्याही स्त्रीकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीस. शंभूने भीतीने पाय धरले आणि तिथून पळ काढला. सावरीने दरवाजा लावून घेतला आणि ती जमिनीवर कोसळली. तिच्या हातातील सुरा गळून पडला. तिला भीती होती की उद्या शंभू संपूर्ण गावाला तिचं सत्य, तिची बदनामी करेल. पण तिला माहीत नव्हतं की घराच्या खिडकीबाहेर भंवर उभा होता. तो शहरातून लवकर परतला होता आणि त्याने शंभूचं येणं, सावरीचा तो अवतार आणि त्या दोघांमधील संवाद सगळं काय ऐकलं होतं. भंवर आत आला. सावरी थरथर कापत होती. तिने रडत रडत भंवरचे पाय धरले. भंवर, मला माफ कर. मी तुझ्याशी खोटं बोलले. मी एक किन्नर आहे. मी तुझी पूर्ण बायको होऊ शकले नाही. समाज मला किन्नर म्हणतो. आता तुला सगळं समजलं आहे. तू मला मारलं तरी चालेल, पण मला घराबाहेर काढू नकोस. भंवर शांत होता. त्याने सावरीला उचलून उभं केलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण राग नव्हता. तो म्हणाला, सावरी, तू किन्नर आहेस हे मला लग्नाच्या काही दिवसानंतरच समजलं होतं. सावरी धक्का बसून बघत राहिली. तुला माहीत होतं? हो, भंवर म्हणाला. पण मला फरक पडत नव्हता, कारण या समाजाने जिथे माणसं रक्ताची नात्यात नसतात तिथं तुला आपलं मानलंस. तू माझं घर सावरलंस, मला प्रेम दिलं. शंभूने जे केलं ते ऐकून मला स्वतःचीच लाज वाटते की मी तुला वाचू शकलो नाही. पण आज तू जे केलंस ते पाहून तुझा अभिमान वाटतोय. तू अबला नाहीस, तू तर या घराची शक्ती आहेस. दुसऱ्या दिवशी शंभूने गावाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण भंवरने सावरीचा हात धरून संपूर्ण गावासमोर उभा राहून सांगितलं, हो, सावरी किन्नर आहे, पण ती या गावाची सून आहे. ज्याला तिच्यावर बोट उचलायचं आहे त्याने आधी माझ्याशी गाठ घालावी. गावातील काही लोकांनी नाके मुरडली, पण सावरीच्या धैर्याने आणि भंवरच्या प्रेमाने सगळ्यांची तोंड बंद झाली. सावरीने तिचं अस्तित्व आता लपवलं नव्हतं. तिने साडीचा पदर खेचला आणि सन्मानाने जगण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी शंभूने गावाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण भंवरने सावरीचा हात धरून संपूर्ण गावासमोर उभं राहून सांगितलं, हो, सावरी किन्नर आहे, पण ती या गावाची सून आहे. ज्याला तिच्यावर बोट उचलायचं आहे त्याने आधी माझ्याशी गाठ घालावी. आज सावरी त्याच गावात राहते. ती आता कोणाला घाबरत नाही. समाजाने तिला स्वीकारलं की नाही यापेक्षा तिने स्वतःला स्वीकारलं होतं आणि तिच्यासोबत सावलीसारखा उभा राहणारा भंवर होता.